हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी काहीतरी वेगळं घेऊन आली आहे. ते आहे म्हणजे आज केक्सची ऑर्डर ही मी घेते आणि ते बऱ्याच जणांना अजूनपर्यंत माहिती नाही आहे. तर काही जणी मला विचारतात की कधीपासून तू बेकिंग स्टार्ट केलं आहे, लॉकडाऊनमध्ये केलं आहेस का? कारण की मोस्टली खूप जणं लॉकडाऊनमध्येच सगळ्यांनी बेकिंग स्टार्ट केलं होतं, पण मी लॉकडाऊनमध्ये नव्हतं केलं. त्याच्याही आधी 2018पासून केलं होतं मी स्टार्ट. ते पण एक बेसिक वन डेचा मास्टर कोर्स होता. तेव्हा मला इच्छा झालेली की चला आपण काहीतरी नवीन स्किल ॲड ऑन करूया. तर तेव्हा मी बेकिंग स्टार्ट केलं होतं. तर आता गेल्या आठवड्यापासून मला लागोपाठ केकच्या ऑर्डर्स आहेत बऱ्याच. पण त्यावेळेस मी जास्त करू शकली नाही रेकॉर्डिंग, कारण की रेकॉर्डिंगच्या पाठीमागे आपल्याला अजून जास्त वेळ द्यावा लागतो आणि बेकिंग करताना प्रॉपर मेजरमेंट आणि प्रॉपर टायमिंग मॅनेजमेंट करावं लागतं. आणि जर ते लक्ष दिलं नाही की त्याच्या पाठीमागे खूप आपला अजून वेळ वाया जातो आणि हे सगळं मला नव्हतं करायचं आणि त्याच्यात मायनस पॉईंट खूप आहेत माझ्याकडे. त्यामुळे मला जास्त लक्ष द्यावं लागतं जेव्हा मी बेकिंग करते. मायनस म्हणजे जसं माझ्याकडे अवन नाही आहे. बरेच जण विचारतात की त्यांना असं वाटतं की मी केक एवढे ऑर्डर्स घेते तर माझ्याकडे अवन नक्कीच असेल, बेसिक आहे. पण नाही, माझ्याकडे नाही अवन. आधीपासून आहे डोक्यामध्ये, पण कधी मुहूर्त नाही आला की मी अवन घेऊ. बघू आपण फ्युचरमध्ये घेता आला तर मी नक्की घेईन, कारण की ती गरज आहे. आणि फक्त केक्स नाही तर बाकीच्यासुद्धा बेकिंगच्या बऱ्याच गोष्टी आहेत, तर त्यासुद्धा मी करत असते. पिझ्झा वगैरे बघत असाल तुम्ही, बरंच असतं. पण नाही घेतला मी. आता बघू फ्युचरमध्ये घेता आले तर नक्की घेईल. तर हा मोल्ड आहे कपकेक्सचा. त्याच्यात 6 कपकेक्स येतात. तर हे मला मॅनेज करायचं आहे. ते गॅसवर जर अवन असतं तर डायरेक्ट मी टाकते, पण गॅस नाही आहे, अवन नाही आहे, तर मला गॅसवर करावं लागेल. तर ते सगळं होऊन जाईल पटकन. पण आज एक थोडंसं केक नाही पण कपकेक्स, पण ते थोडं क्रिएटिव्ह अट्रॅक्टिव्ह असं पाहिजे माझ्या क्लायंटला, की जेणेकरून म्हणजे थोडंसं एक कस्टमाइज बॉक्स करून पाहिजे तिला. पण ती बोलली की माझ्याच मनाने तिला चालेल. तिने तसं काय असं ॲक्च्युअल सांगितलं नाही आहे काय काय करायचं आहे तिला. माझ्यावर विश्वास आहे म्हणून तिने माझ्यावर सोडलं की तू जसं करशील तसं आम्हाला आवडेल, तू बरोबर करशील. म्हणून आता वेळ आहे, मला हे रात्री द्यायचं आहे. आता वाजले तर 11:30 सकाळचे. तर आता मी हा घेते बनवायला आणि तुम्ही बघा की कसं होतं आहे कपकेक्स. आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं सांगेल कसं कसं काय काय करायचं. तर हा एक नवीन आणि वेगळा ब्लॉग असणार आहे. तर प्लीज जर कोणाला केकची ऑर्डर द्यायची असेल, स्पेशली ठाण्यामधून जे कोणी असतील तर ते मला देऊ शकतात. फक्त तुम्हाला एक दिवस आधी मला सांगावं लागेल, कारण की ज्या आधी सांगितलं आहे ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण की मी आधीच करून ठेवेल सगळं जे काही सामान नसेल. कारण की मी लॉटमध्ये सामान नाही आणू शकत. आपण घरामध्ये करतो आहे सगळं. एखादी एक वेगळी रूम असती का तर त्याच्यामध्ये जास्त चांगलं मॅनेज होतं गोष्टी, पण ते सगळं नाही होऊ शकत. आता इथे घरं छोटी आहेत आणि प्लस म्हणजे आपले जास्तीत जास्त व्हिप क्रीमचे केक्स असतात, कारण की लोकांना ती तशीच रिक्वायरमेंट असते. आपल्या इथे इंडियामध्ये आणि ठाण्यामध्ये जास्त व्हिप क्रीमचेच केक असतात. बटर क्रीम असते एखाद्या वेळेस, फॉन्डंट केक असतात, तर आणि असतात चॉकलेट गनाश. तर हे 3 चॉकलेट गनाशचे तर असतात मोस्टली कधी कधी. पण हे बाकीचे फॉन्डंट आणि बटर क्रीम हे नाही क्लायंटची रिक्वायरमेंट आत्ता सध्या तरी. आपल्या इथे मोस्ट ऑफ व्हिप क्रीमचे खातात केक. पण व्हिप क्रीमची गंमत अशी आहे की ती व्हिप क्रीम टेम्परेचर तिला एक लागतं. जेव्हा आपण केक डेकोरेट करत असते मी, तेव्हा तिला एक टेम्परेचर हवं असतं, ते म्हणजे कोल्ड. तर ते काम मोस्ट ऑफ AC मध्येच करतो आपण. आपल्या इथे मुंबईमध्ये, महाराष्ट्रात जास्त हीट असते
थंडीमध्ये सुद्धा आपल्याला हीट जाणवते आणि ती व्हिप क्रीम जेव्हा आपण बाहेर नॉन ए सीच्या रूममध्ये करतो तर ती तिथेच डेकोरेशन करता करता मेल्ट व्हायला लागते. केकवरून अक्षरशः ती मेल्ट होते, घसरते. तर हे खूप मोठं डिझास्टर आहे आणि मायनस पॉईंट आहे. पण ते सगळं आपल्याला मॅनेज करावं लागतं. आणि एकदा केक आपला बनवून झाला, तो सेट करायला ठेवला फ्रीजमध्ये, एकदा दोनदा तरी सेट फ्रीजमध्ये करून घ्यावा लागतो. आणि मग ठाणा इतका मोठा आहे की तुम्हाला लोकेशनही बरोबर हवं असतं. जर मध्येच लोकेशन लांब आहे ठाण्यामध्येच असून आणि मध्येच केक मेल्ट व्हायला लागला तर ते खूप मोठं डिझास्टर होऊन जातं. त्यामुळे क्लायंटचं लोकेशन ते सुद्धा विचारून घेणं आवश्यक असतं त्यावेळी. तर आता आजची जी क्लायंट आहे तिचं ती जवळच राहते म्हणून मला काही टेन्शन नाही आहे. फक्त तिला माझ्या वेने क्रिएटिव्ह पाहिजे, तर मी ट्राय करेल माझ्याकडून जास्तीत जास्त क्रिएटिव्ह कसं मला करता येईल, कशा मला आयडियाज त्याच्यामध्ये ॲड ऑन करता येतील तर ते मी करेल. आणि तुम्हालाही एक वेगळा एक्सपिरियन्स भेटेल, एक नवीन ब्लॉग भेटेल. आपल्याकडे तसं वेगवेगळ्या ब्लॉगच्या व्हेरायटीज असतात, बेकिंग, कुकिंग किंवा मेकअप्स. आता पुढे नेक्स्ट तुम्हाला काही अजून चांगले चांगले ब्लॉग्स येणार आहेत, तर त्याच्यामध्येही तुम्हाला खूप मज्जा येईल. तर तुम्हीसुद्धा प्लीज हे शेअर करा ब्लॉग्स. ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांच्याशी शेअर करू शकता तुम्ही. चला आपण आता स्टार्ट करूया एक नवीन ब्लॉग, एक नवीन बेकिंग तुमच्यासाठी. ज्यांना कोणाला माहिती नसेल की कसं होतं, काय होतं, तर ते मी आज तुम्हाला दाखवेल. तर चला आपण आज लवकरात लवकर स्टार्ट करूया. तर आता हे एक लिक्विड मिक्सचर आहे, कंडेन्स मिल्क आहे ह्याच्यामध्ये आणि बटर आहे, मेल्ट केलेला बटर. तर ह्याचं मेजरमेंट घेतलं आहे मी 30 ग्रॅम्स. ते मी ह्याच्यावर घेतलं आहे. ही आहे आपली किचन स्केल. ह्याच्यावर आपण परफेक्ट मेजर करू शकतो. हे इथे ठेवलं, टेअर केला. आणि हे आहे आपलं बेकिंग पावडर, ब्लूबर्डचं. चांगले ब्रँड घ्या मोस्ट ऑफ, जेणेकरून चव जास्त वाढेल. आणि हा बेकिंग सोडा, हा आहे सम्राटचा मैदा, व्हॅनिला एसेन्स आणि कोको पावडर ही खूप चांगल्या ब्रँडची हवी, कारण की ज्याने आपला टेस्ट एन्हान्स होईल आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये मी दूधसुद्धा ॲड केलं आहे, ते पण 30 ग्रॅम्स. हा मैदा हाफ KGला आपण 100 ग्रॅम्स घेतो. 15 थोडासा मी जास्त ठेवते. ओके, परफेक्ट 50 नाही ठेवत आहे, थोडासा अजून करते. आता हा इथे 73 घेतला आहे. तसंच मी बाकीच्या गोष्टी पण एक्स्ट्राच टाकल्यात. 25 ग्रॅम नाही टाकल्यात, 30 टाकल्यात, थोड्याशा जास्त, जेणेकरून बॅटर माझं एकदम 6 कपकेक्स बनतात त्याच्यामध्ये. जर आपण कमी घेऊ म्हणजे 50 ग्रॅम्स मैदा घेऊ तर पूर्ण 6चे 6 बनतात माझे. पण मला 1-2 एक्स्ट्रा कपकेक्स करायचे, त्याच्यामुळे मी जास्त मेजरमेंट ठेवलं आहे. आता आपण बेकिंग सोडा आणि इथे बेकिंग पावडर. तर इथे तुम्हाला दिसत असेल स्पूनचं मेजरमेंट 1 टीस्पून आहे. हे आपण 1 टीस्पून हाफ KGला 500 ग्रॅम्ससाठी यूज करतो. आणि त्याच्यानंतर आहे हे 1.5. तर आता आपण सध्या हे घेऊया.
मी बोलली एकदम प्रॉपर जर मला पाहिजे असतं ना तर हे वरचं मी जे लेअर आहे ती कट केली असती. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा आहे पण हा एक्स्ट्रा हवा आहे मला. प्रॉपर लागतं ह्याच्यासाठी. तुम्ही कुकिंगमध्ये जसं करता तसं बिलकुल नाही. चला आपल्याला मसाला एक्स्ट्रा पाहिजे टाका तेलामध्ये किंवा वरतून, तसं ह्याच्यामध्ये नाही जमत. माझा छोटा स्पून ह्याच्यापेक्षा अगदी 2 छोटे स्पून होते पण नाही भेटत आहे मला, म्हणून मी माझ्या अंदाजेच टाकते सोडा. आता हा व्हॅनिला एसेन्स, हा पण अंदाज आहे, थोडासा जास्त ठेवते. हा कोको पावडर 1 टीस्पून आणि थोडंसं एक चवीपुरती मीठ. प्रत्येक गोड गोष्टीमध्ये थोडंसं मीठ खूप जादू करतं. तर मी कोणत्या पण गोड जी गोष्ट असते काही असो त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकतेच. कॉफी सुद्धा मी टाकते पण आता सध्या नाही आहे कॉफी माझ्याकडे, कारण की कॉफीचा जो फ्लेवर असतो तो चॉकलेटच्या गोष्टी मध्ये खूप खूप जास्त त्याची चव वाढते. आता हा आहे स्पॅच्युला, ह्याने 1/4 असं जास्त मिक्स. हे सुद्धा एक पॉइंट आहे. तुम्ही जास्त जसं आपण वरण किंवा कोणती भाजी ती अशी पटापट मिक्स करतो तसं तर बिलकुल नाही ह्याच्यामध्ये होत. ह्याच्यामध्ये पेशन्स, बेकिंगमध्ये खूप जास्त पेशन्स पाहिजेत. हा माझ्यासाठी जास्त टाईट झाला आहे तर ह्याच्यामध्ये मी दूध ॲड करेल. असा झाला आहे हा. तर आपलं लीट झालंय. ह्याची रिबीनमध्ये एक असं आहे बघा, इथे जी रिबीन अशी पडते तर तुम्ही समजून जा की तुमचं बॅटर एकदम परफेक्ट झालंय. ही जी खालती रिबीन पडते ना ती, आता ही परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. हे बघा, आणि हे आहे कपकेकचं आपलं मोल्ड. हे आहे डार्क चॉकलेट कंपाऊंड. तर बेकिंगमध्ये हे असेच कंपाऊंड तुम्हाला यूज होतात. असं आहे हे 4 क्यूब आहेत. तर ह्याच्यामध्ये मला लागणार आहे आता सध्या हे असेच वरती उभे राहतील जोपर्यंत आपण ह्याच्यात बॅटर पुट ऑन नाही करत. आणि हे कॅडबरी बोलते चॉकलेट कंपाऊंडचे चंक्स जे मी करून ठेवले जे कपकेक्सच्या मध्ये मी फिल करणार आणि ते खूप चांगली वेगळी चव येईल त्याची सुद्धा. तर चला स्टार्ट करते.
ह्याला आपण टॅप करूया थोडं. टॅप केला आपण. आता हे एकदम मधोमध आपण चॉकलेटचे चंक्स आता इथे आपलं परफेक्ट. बाकीचं जे मला हवं होतं ते मी काढून ठेवलंय, पण इथे तुम्ही बघू शकता मी काहीच असं मेजरमेंट करून एक्स्ट्रा जे बॅटर होतं ते काढलं नाही, माझ्या अंदाजेच काढले होता. तर इथे मी मोठी कढई ठेवली आहे आणि त्याच्यावरती परात, आणि हे मी गॅस आधीच ऑन केला होता जेणेकरून हे प्रीहीट हवं. जसं आपण अवन किंवा OTG आधी स्टार्ट करतो थोड्या वेळ अगोदर एक सर्टन काइंड ऑफ आपण त्याला डिग्रीवर ठेवतो त्याचं टेम्परेचर बनून राहण्यासाठी. तर ह्याच्या आतमध्ये मी स्टँड, रेती किंवा मीठ, सॉल्ट असं काहीच नाही ठेवत. आता हा असा डायरेक्ट इथे कढईमध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे. आता 12:46 टायमिंग झालाय. आता आपण बघूया किती वेळ लागतोय. म्हणजे मला तर माहितीच आहे किती वेळ लागणार आहे ह्याला, पण मी तुम्हाला दाखवतेय, तुम्हाला पण समजेल किती वेळ लागतो बेक व्हायला. सो आता आपण बघूया की केक बेक झाला आहे की नाही. इथे ही मी एक स्टिक आहे ती टाकते. क्लीन निघाली आहे, असं काही एकदम स्टिकी नाही निघालंय. तर ती एकदम परफेक्ट कपकेक्स बेक झालेत. आणि ते टायमिंग बघा तुम्ही 1:32. किती वेळ लागला आपल्याला बेक करण्यासाठी. एकदम परफेक्ट झाले. तर आपण आता हे थंड करून घेऊया आणि मग थंड झाल्यावर आपण ह्याला डेकोरेट करू शकतो. अल्फाबेट्स हवे चॉकलेट्सचे, हे अल्फाबेट्स, जेणेकरून मी हे स्टिक करू शकते चॉकलेट बारवर. हॅपी बर्थडे असा काही मेसेज टाकायचा आहे मला, तर तो मी करू शकते. ही घेतली मी पायपिंग बॅग. तर केक आणि चॉकलेट ह्यामध्ये पण खूप अंतर असतो. जे आपलं चॉकलेट आहे हे बघा, ह्याची कन्सिस्टन्सी बघा किती पातळ आहे. तर ही अशीच राहण्यासाठी आपल्याला खूप लक्ष द्यावं लागतं. चॉकलेट आणि पाण्याचं कधी पण एकजीव मिश्रण नाही व्हायला पाहिजे. चॉकलेटपासून पाण्याला खूप लांब ठेवायचं, तेव्हा जाऊन तुमचं जे चॉकलेट आहे, जे चॉकलेटचं वर्क आहे, जे चॉकलेटचं तुम्ही काही केलेलं आहे क्रिएटिव्ह गोष्ट, ती परफेक्ट होईल. जर हे डबल बॉयलर प्रोसेसमध्ये तुम्ही जेव्हा चॉकलेट
मेल्ट करता तेव्हा तिथे लक्ष द्यायचं तुम्ही की जरा पण जे गरम उकडलेलं पाणी आहे तर ते बॉईल झालेलं पाणी ह्यामध्ये ॲड होऊ शकतं, कसंही होऊ शकतं. तर तिकडे लक्ष द्यायचं आणि सारखं ह्याला मिक्स करत राहायचं, नाहीतर हा तिथल्या तिथे खराब होऊ शकतो. आता हे माझं मिल्क कंपाऊंड चॉकलेट आहे, ह्याला मी मेल्ट केलं आहे आणि आता ही पिशवी, ही जी पायपिंग बॅग आहे ती, आणि हा माझा अल्फाबेट चॉकलेट मोल्ड, ह्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी नको आहे, मॉइश्चर नको आहे, पूर्ण मॉइश्चर फ्री असावा, हे मला लक्ष द्यावं लागेल ह्याच्याकडे, कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा असू शकतं, पण नाही आहे. मी सगळं नीट साफ करून ठेवलं होतं. आता हे आपण पायपिंग बॅगमध्ये ॲड करून चॉकलेटचं मिक्सचर, ह्याने आपण अल्फाबेट्स किंवा जे काही 3D गोष्ट आहेत, जसं हे 3D हार्ट, तो आपण तयार करू शकतो, किंवा अजून छोट्या छोट्या काही क्रिएटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण ह्या मेल्टिंग चॉकलेटच्या साह्याने त्या क्रिएट करू शकतो. तर चला बनवूया. हे गोल्डन डस्ट आहे, ह्याला मी प्रॉपर डस्ट करते मोल्डला. हा ब्रश माझा खूप वर्षापूर्वीचा आहे, पण मी ह्याला एका बॉक्समध्ये ठेवलं होतं आणि त्याचं झाकण लावलं, तर ह्याचे असे झालेत पूर्ण ब्रिसल्स, ते वाकडेच झालेत, ते सरळ नाही होतं. करेल काहीतरी त्याचं. हे झालं, थोडे मोठे हार्ट्स. या मोल्डची जी बॉर्डर आहे ना, त्याच्यावर एजेस, त्याच्यावर लागलं पाहिजे आपलं जे पण चॉकलेट आहे. आता हे चॉकलेट थोडंसं थिक झालंय. आता हे तिचे म्हणजे अल्फाबेट्स, हा आहे ई, हे पटापट काढूया, नाहीतर ते मेल्ट व्हायला एकदा सुरुवात झाले ना, कारण की ऑलरेडी मिल्क कंपाऊंडने ते रेडी केलं आहे मी. आता हा जसा टी आहे, हा एकदम अलगद, नाहीतर तुटून जाईल. ऑलरेडी माझ्या हाताला खूप
चिकट झालेत, तर मला तीच भीती आहे. आता हा बी असा, ए हा पटापट घेते. आपण हॅपी बर्थडे स्नेहा असं करणार आहोत. तर इथे जागा आहे, तर ते मी करू शकते. इथे टॉपला ठेवते मी. आता ही व्हिप क्रीम आहे आणि ह्याला मी व्हिप करणार आहे. हे माझं हँड मिक्सिंग हे मिक्सर आहे. हे कंप्लीट झालंय. ते आपण कसं ओळखायचं, हे पडतंय की नाही. तर हे नाही पडत आहे आणि हे असं करायचं. तर इथे सरळ उभी राहिली आहे जी व्हिप क्रीम आहे. तर आता ही पूर्णपणे व्हाईट आहे आणि आपण ह्याच्यामध्ये कलर मिक्स करणार. हे बघा, नाही पडत आहे खालती जरा पण. तर ही पूर्ण रेडी झाली आहे आता. एकदम फ्रेश व्हिप क्रीम. हे 3 पोर्शन केलेत मी, म्हणजे पिंक, पर्पल आणि हा व्हाईट पूर्ण. तर इथे एक लाईट पेस्टल कलर्स थोडासा एकच ड्रॉप बस. हे चांगलं शेक करून घ्यायचा. किती डार्क कलर आहे तुम्हाला कळत असेल. तर इथे आता माझे 3 कलर्समध्ये पायपिंग बॅग्स रेडी आहेत. आता आपण घेऊ करायला. थोडासा बेस एक क्रीमचा,
बघा किती सुंदर आलंय पॅटर्न. रोज किती सुंदर आलं आपलं. आता तेच एक इथे असं बघा किती सुंदर कपकेक. ह्याच्यावर आपण काही करू शकतो, तर ते आपण नंतर करूया डेकोरेशन. आता हे स्मॉल एलिमेंट्स चॉकलेटचे जे मी बनवले होते ते मी इथे ठेवते. बघूया कसं दिसतंय. समजत नाही ते, कारण की हा ऑलरेडी बेसला क्रीम कलर खूप आहे, म्हणजे हा कलरफुल आहे, म्हणून मी हे चॉकलेट्स डार्कमध्ये ठेवले. कशावर इथे ठेवते हे असं. आणि जे आता हे दोन थोडेसे हाईट आहे ह्यांची, म्हणून ह्याच्यावर जास्त नाही ठेवू शकत. आणि हे दोन आहेत ते फ्लॅट आहेत, तर मी एक काम करते, हे असं इथे लावते. हे बरोबर केकमध्ये मी आतमध्ये घुसवलं चॉकलेट बार छोटासा. ही टॉफी जी आहे ती मी इथे ठेवते अशी. चॉकलेट बार जो रेडी झाला आहे, ह्याला मला अजून ठीक आहे चला, पण आता सगळ्यात मोस्ट काय बोलू शकते आता मी ह्याला, म्हणजे असं काम आहे की आता ह्या अल्फाबेट्सला आपल्याला इथे हे मेल्ट झालेलं चॉकलेट इथे मी ठेवलं आहे ते स्टिक करावं लागणार आहे इथे. आणि हे बघा इथे तुम्ही बघू शकता कसं पाणी सुटते, जे की मी AC पूर्ण AC ऑन करून इथे बसली आहे तरीसुद्धा. तर आता हे मी पटापट करायला घेते. आता इथे कसं झालं आहे की आता इथे मला वाय ठेवायचं आहे,
तर इथे स्पेस नाही आहे आणि इकडे स्पेस आहे. तर इथे असं असतं बेकिंगमध्ये. आणि स्पेशली हे अल्फाबेट्स मला इथे स्टिक करायचेत आणि व्यवस्थित करायचेत, जेणेकरून ते निघायला नाही हवेत. तर आता हे किती पेशन्सचं काम आहे तुम्ही बघा. आणि हातामध्ये घेतलं की मेल्ट पण होत आहेत. जी आपली हीट आहे बॉडीतली, त्याने ते लगेच मेल्ट व्हायला लागत आहेत. आता इथे स्नेहा तर फिट होईल, पण इथे वाय कसा ठेवू मी, मला तेच समजत नाही आहे. मस्त 3D झालं आहे, पण आता तेच आता हा वाय मी कसा ठेवू इथे. आय होप की बसेल हा. खूप पेशन्स, शांत डोकं ठेवून. सटकतोय तो, स्टिक नाही होते. ठीक आहे, बघू बसतोय का. कारण की परत जर मला हे सगळे जे एकदम फिट प्रॉपर स्टिक झालेत त्या बारवर, ते मला परत इथे सगळे इथून जे एवढे एलिमेंट्स आहेत ते इथे इथपर्यंत हा बी घ्यावा लागेल आणि मग ते मी नाही आता करू शकत. आता हा बार आपण डिमोल्ड करूया. किती प्रॉपर छान 3D, एकदम मस्त. जसा मला हवा होता तसा झाला आहे तो. तर हा असाच ठेवायचा आहे बॉक्समध्ये. आणि ही त्याची फ्रंट साईड आहे, पण फ्रंटला इतकं नव्हतं होऊ शकत. जे प्लेन जागी इतकं छान दिसतंय ते इथे नसतं दिसलं, म्हणून मी असं डोकं चालवलं. हातामध्ये लगेच मेल्ट होतोय, इथे बघा, लगेच पटापट मेल्ट होतो. आता हे मी इथे ठेवून, तर हा ब्युटिफुल रेड बॉक्स हा मी घेतला आहे. तर हे माझ्याकडे पेपर बटरफ्लायज, हा इथे स्टिक केला, म्हणजे ठेवलं आहे मी तो क्रीमवर. बघूया आता. आता इथे कसं झालं आहे, मला 6 केक ठेवायचे होते, पण इथे आता 4च बसत आहेत.
ॲडजस्ट करून बघते बसतायत की नाही. आय थिंक सो बसतील. येस. ही ऑर्डर इतकी जास्त वेळ लावेल, इतका जास्त टाईम घेईल असं मला वाटलं नव्हतं. पण कस्टमाइज ऑर्डर असतात. केक जो साधा नॉर्मल असतो, कसंही असू दे, तो खूप बेटर आहे ह्याच्यापेक्षा. कारण की हा खूप वेळ लागतो. आय होप सो बसतील इथे दोन्ही, जे आपण इथे बनवून ठेवलेले आहेत. तर त्या साईडला नाही चिपकणार मला अशी. ओके, येस, बसले. आता हा एक, ह्याचं मी असं ठेवते. तर फायनली बसले जसं मला हवं होतं. फक्त हे एक जे आहे ते उंच जरा हाईटला पाहिजे. तर त्याच्यासाठी मी काय करू की ते हाईटला दिसेल, त्याला एक मला डोकं लावायला लागेल. तर आता कसं वाटतंय तुम्हाला? आता कसं एकदम छान लेवलला आलंय ते, कारण की त्याच्या खालती मी हा आपला पेपर तोच रॅप करून ठेवला आहे. हे बघा, इथे खालती जास्त नाही, 1-2च. पण आता बघा किती सुंदर वाटतोय ना. एकदम असं एकदम खालती होता डीपला, तर असं एकदम छान उठून नव्हता येत. पण आता एकदम छान सुंदर वाटतोय. हँडमेड ऑफकोर्स. जी हाताची कला असते ती वेगळी असते, त्यात खूप मजा असते. बनवणाऱ्यालाच माहिती असतं की कसं काय. छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं आहे हे मला नक्की सांगा. कॉमेंट करा, पर्सनल मेसेज करा, पण मला सांगा तुम्हाला कसं वाटलं आहे. फायनली कंप्लीट झालं आहे बॉक्स. ओके, आता पुन्हा भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. काहीतरी नवीन असेल तेव्हासुद्धा. ओके, बाय.